आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र रोजनामामध्ये। आजची महत्त्वाची बातमी, मुसळधार पावसामुळे अंडरपास जलमय, संतप्त नागरिकांनी खामगाव जलंब रेल्वे मार्ग रोखला। बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता खामगाव शहरालाही बसला आहे। साईनगर परिसरातील रेल्वे अंडरपासमध्ये तब्बल 15 ते 20 फूट पाणी साचल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे। संतप्त नागरिकांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत खामगाव जलंब रेल्वे मार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। खामगाव शहरातील वाडी भागातील साईनगर परिसरात असलेल्या खामगाव जलंब रेल्वे मार्गावरील अंडरपासमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। या अंडरपासमध्ये अंदाजे 15 ते 20 फूट पाणी साचल्याने नागरिकांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे। यापूर्वी या ठिकाणी रेल्वे फाटक होते। वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने फाटक कायमस्वरूपी बंद करून दोन्ही बाजूंना संरक्षक भिंती उभारल्या आणि अंडरपासची सुविधा उपलब्ध करून दिली। मात्र प्रत्येक पावसाळ्यात हा अंडरपास जलमय होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या परिसरातील अनेक रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत। अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे तसेच अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे। पर्यायी रस्त्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने संतप्त नागरिकांनी आज थेट खामगाव जलंब रेल्वे मार्गावर ठिय्या आंदोलन करत रेल्वे वाहतूक रोखली। जोपर्यंत रेल्वे प्रशासन संरक्षक भिंती हटवून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। या आंदोलनावर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून 2 मोटारी लावून पाणी उपसण्याचे काम सुरू केल्याची माहिती मिळाली आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या महाराष्ट्र रोजनामा चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करून लाईक करा। धन्यवाद। अशाच आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।